ज्या लोकांनी तुमचा अनेक वेळा द्वेष केलाय किंवा आपण ज्यांचा अनेक वेळा द्वेष केलाय त्याला ओळखायचं कसं? तर जेवढा द्वेष जास्त तेवढा तुमच्या घरातला जवळचा नाते शरीरातले गंभीर आजार बरे का होत नाही. घरात दोन प्रकारची माणसं असतात. एकाला आम्ही म्हणतो कैरी, एकाला आम्ही म्हणतो आंबे. आता कैरी पाट्यांची जी माणसं असतात ती तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा, कितीही सुंदर करा, त्यांना जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत प्रेझेंट कराल तेव्हा ते त्याच्यात सुद्धाच काय गंभीर आजार जेव्हा शरीरामध्ये होतो त्यावेळेला त्याच्यातली खराब ऊर्जा बाहेर टाकली गेली नाही तर त्या आजाराला सपोर्टिव्ह एनर्जी परत परत मिळत जाते आणि ते आजार वाढत. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा ओक तुमच्या सगळ्यांचं वेद थिएटरच्या वेद भेटमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि तुम्ही सगळेजण इतका सुंदर प्रतिसाद देताय आम्हाला, त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्याकरता येतोच आहोत. आणि आजचा विषय सुद्धा आपला असाच वेगळा आहे पॉडकास्टचा. तर आजचा विषय असा आहे प्राणिक हिलिंग. कारण की बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांना प्रश्न असतो की आपल्या आयुष्यात किंवा आपल्या शरीरामध्ये आपली ही जी एनर्जी आहे ती कुठून येते, काय येते, त्याचा उपयोग काय, अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आपण सगळेजणच या प्रश्नांवरती चालत असतो. पण ह्या प्रश्नांचंच उत्तर घेऊन आज आपण आलेले आहोत. आणि आज प्राणिक हिलिंग या संदर्भात आपल्याला अगदी इन डिटेल माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अमोल जोशी. आणि मी त्यांचं स्वागत करते. पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी मी एक थोडक्यात त्यांची ओळख करून देते. अमोल जोशी हे गेले 2005 पासून म्हणजे जवळजवळ 18 ते 19 वर्ष या क्षेत्रात आहेत. आणि मुख्य म्हणजे प्राणिक हिलिंग किंवा ऑरा किंवा एकंदरीत त्याचं हिलिंग त्याचबरोबर त्याचं ट्रेनिंग, या दोन्ही गोष्टी ते गेले 18 ते 19 वर्ष अगदी सक्षमपणे सांभाळत आहेत. डोंबिवलीत त्यांचं सेंटर आहे. 145 देशांमध्ये प्राणिक हिलिंगची अशी सेंटर्स चालतात. आणि डोंबिवलीतलं जे सेंटर आहे ते स्वतः अमोल जोशी म्हणजे यांच्या खरं तर अंडर पूर्ण रन होतं. तर आज आपण पूर्णपणे या सगळ्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. आणि तुम्हाला जर का असेच प्रश्न असतील या सगळ्या संदर्भात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत. सो ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर आपण लगेच आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आणि अगदी बेसिक पासून सुरुवात करणार आहोत, कारण की आपल्याला मुळात ही गोष्ट काय आहे हेच माहिती नाही. मी तुमच्यासारखीच अगदी सामान्य आहे या बाबतीत, सो त्यामुळे मलाही माहित नाहीये ते. तर प्राणिक हिलिंग म्हणजे नक्की काय प्रकार असतो आणि एकंदरीत कुठल्या पद्धतीने त्याचं काम चालतं या सगळ्यावरती आम्हाला सांगा. प्रश्न तर खूप छान आहे. प्राणिक हिलिंग हा शब्द हा प्राण या शब्दापासून तयार झालाय आणि हिलिंग म्हणजे कुठल्याही प्रकारची पोकळी बोलत काढणं. साधारणपणे आपल्या आयुष्यात 4 प्रकारचे प्रॉब्लेम लोक फेस करतात. एक आहे शारीरिक आजार, मानसिक आजार, एक आहे आर्थिक समस्या, एक आहे नातेसंबंध आणि चौथा आहे आध्यात्मिक प्रगती. आता हे 4 प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्राणिक हिलिंग ही उपचार पद्धती प्रामुख्याने शोधण्यात आलेली होती. जेव्हा आपल्या शरीरामध्ये जी मूलभूत ऊर्जा आहे त्याला आपण भारतामध्ये म्हणतो प्राणशक्ती. आता ही प्राणशक्ती ज्या ज्या वेळेला असंतुलित होते त्यावेळेला विविध प्रकारचे आजार आपल्याकडे सुरू होतात. तर ह्याच्यावरती फिलिपाईन्स मधले राहणारे एक शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे मास्टर चोआ फोक्सवे यांनी दिवसाचे 22 तास 30 वर्ष असं सगळं संशोधन केलं. आणि त्यांनी हे शोधून काढलं की ह्या प्राणशक्तीचं असंतुलन शोधायचं कसं आणि त्याचा उपयोग करून हे प्रकारचे प्रॉब्लेम सगळे बरे कसे करायचे. बरं, पण म्हणजे प्राणिक हिलिंग म्हणजे ते आपल्या आतच आहे. हो, आपल्या शरीरातली ऊर्जा ओके, म्हणजे प्राणशक्ती. आणि मग त्याच्या आधारे हे सगळं केलेलं हिलिंग. नक्कीच बरोबर. ओके, पण मला आता म्हणजे हेच विचारायचं आहे की म्हणजे ते कुठल्या पद्धतीने काम करतं. म्हणजे आता मला माहितीये माझ्या अंगात ही ऊर्जा आहे, पण मला त्याचा उपयोग करायचा आहे किंवा त्याचं हिलिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं मग? आपण आधी असं करूया, म्हणजे मी नेहमी वर्गात पण सांगतो की पेढ्याबद्दल तासभर बोलण्यापेक्षा पेढा खाऊन बघू. ओके, म्हणून आपण छोट्यासा आधी ऊर्जा असते कुठे, नक्की काय असते हे समजून घेऊया. सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया. हाताच्या मध्यभागी हलगर्जीचा स्पर्श करा. ओके, आणि बोटाच्या टोकांना स्पर्श करा. मग दोन्ही हात सावकाश समोरासमोर ठेवूया. सगळ्याला स्पर्श करायचा. सगळ्यांना. जे ॲक्युप्रेशर शिकले त्यांना विनंती की त्यांनी जोरात प्रेशर द्यायचं नाहीये, जस्ट टच करून सोडून द्यायचं. मग हात अशा प्रकारे ठेवूया. काखेतनं किंचितसे मोकळे ठेवा. डोळे बंद राहू देत. सावकाश दीर्घ श्वसन करूया 10 ते 15 वेळेला. सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा. 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 सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा.
सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा. सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा. आपलं लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या मध्यभागी राहू दे. आता अगदी सावकाश दोन्ही हाताचे तळवे एकमेकांपासून आपण दूर नेऊया आणि सावकाश जवळ आणूया. आपल्याला ही गोष्ट एक प्रयोग म्हणून करून बघायची आहे. पुन्हा सावकाश हात दूर न्या, सावकाश हात जवळ आणा. 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 तुमच्यापैकी काही जणांना दोन हातांमध्ये मॅग्नेटिक पूल हळूहळू जाणवायला लागला असेल किंवा एखाद्या आपण काय म्हणता येईल फुग्यावरती आपण प्रेशर देतोय अशा प्रकारची काहीतरी संवेदना यायला लागली असेल. आपल्याला काय संवेदना जाणवते हाताला? जाणवतं हे इथे, म्हणजे इथे काहीतरी आहे. जाणवत आहे, बरोबर. यालाच आपण म्हणतो प्राणशक्ती. ओके. तर ही जी प्राणशक्ती तुम्ही अनुभवली, जसं तुम्ही आता दोन हातांमध्ये अनुभवली, तसंच प्राणशक्तीचं हे वलय आपल्या सबंध शरीराच्या आसपास असतं आणि योगशास्त्रामध्ये याला प्राणमय कोश या नावाने ओळखत होते. आता पूर्वीच्या काळी असं होतं की जे ऋषी होते तर ते ऋषी म्हणजे शास्त्रज्ञ होते सगळे, आणि त्या सगळ्यांच्या त्यावेळेला काही टेक्नॉलॉजी एवढी विकसित झालेली नव्हती. मग ते काय करायचे, त्यांची जी आध्यात्मिक प्रगती झालेली असायची आणि त्याच्याने त्यांना अनेक गोष्टी ज्या समजायच्या त्या त्यांच्या गुहेमध्ये ते कोरून ठेवायचे. आता काही काही ऋषी होते, त्यांच्या कालावधीमध्ये त्यांना एखादी मूर्ती कशी बनवायची याचं ज्ञान प्राप्त झालं होतं. मग ते काय करायचं, आपल्या गुरुचा एक फोटो किंवा एक मूर्ती तिथे तयार करायचंय आणि त्यांच्या आसपास अशा प्रकारचं एक ऊर्जेचं वलय दाखवायचंय. काही काही ठिकाणी त्यांना चित्रकला माहिती झाली होती, मग त्यांनी काय केलं तर आपल्या गुरुचा एक फोटो तयार केला आणि त्याच्या आसपास एक ऊर्जेचं वलय दाखवायला सुरुवात केली. आता आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं की ज्यांनी हे कधी बघितलेलं नाहीये, ज्यांना काही याच्याबद्दल माहिती नाहीये, किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना थेरॉटिकल माहिती आहे, कुठेतरी वाचलेलं आहे पुस्तकात, अशी माणसं जेव्हा बघायला जायची तर त्यांना लक्षात यायचं की काहीतरी केलंय पण काय केलंय कळत नाहीये. आता जर ते ऋषी अस्तित्वात नाहीयेत किंवा त्या ऋषींचे परंपरेमध्ये खरोखर काम करणारे कोणी अस्तित्वात नाहीयेत तर लोक बघायचे आणि काही समजलं नाही म्हणून परत यायचे. मास्टर चोआबोकने जेव्हा याच्यावर रिसर्च केला तर त्या काळामध्ये लकीली किर्लियन फोटोग्राफी डेव्हलप झालेली होती. म्हणून मास्टर नेहमी सांगायचे की एखादी गोष्ट अजून सायन्सला माहिती नाही म्हणजे ती अस्तित्वात नाही असं नाही. म्हणून आपण त्याला एक छान शब्द वापरतो, रिसर्च, म्हणजे पुन्हा शोधून काढलेली गोष्ट. असं उत्तम उदाहरण देत नाही की विजेचा शोध लागण्याच्या आधी वीज ही अस्तित्वात होतीच. तसंच आपलं शरीर हे या प्राणशक्तीवर चालतं. या ऋषी मुनींनी, संतांनी, गुरूंनी ऑलरेडी शोधून काढलेलं होतं. तर ते मास्टर चोआंनी टेक्निक्स विकसित केल्यामुळे हे आरामात आता आपल्याला स्वतःला अनुभवता येतं. या प्राणिकीच्या वर्कशॉपमध्ये आम्ही शिकवतो की या हाराला स्पर्श कसा करायचा किंवा त्याच्यावरची जी ऊर्जेची केंद्र आहेत त्याला स्पर्श कसा करायचा हे प्रामुख्याने शिकवलं जातं. आता हे जे ऋषी होते तर ह्या ऋषींच्या ह्याच्यामध्ये जर का आपण आपली पूर्वीचे सगळे ग्रंथ बघितले तर त्याच्यात शिव पार्वती संवादामधनं ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कम्युनिकेट करण्यात आल्या होत्या. तर त्याच्यात असं नेहमी म्हटलं जायचं की अभक्तायन दातव्यम गोपितम रक्ष पार्वती, की जो अभक्त असेल की जो याचा मिसयूज करणार असेल त्याला हे कळून देऊ नकोस. आता सोपी गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये समजा आपल्याला एखादा पाहुणा आलाय आणि त्या पाहुण्याला तुम्हाला कटवायचंय किंवा कोणाला एंटरटेन करायचं, यासाठी आपण घरामध्ये काही खुणा ठरवलेल्या असतात आणि त्या खुणा ठरवल्या की आपोआप काय होतं की त्या पाहुण्याला कटवलं जातं किंवा कुठल्या कोणाला एंटरटेन केलं जातं. आता ती पार्वती आहे, त्यामुळे त्या पार्वतीने सुद्धा काही कोड लँग्वेज किती काय काळात डेव्हलप केलेली होती. आणि पुढे पूर्वीच्या काळी जर तुम्ही चक्र हा एक विषय सोपा घेतलात आणि आजही गुगल केलं की बेसिक चक्र किंवा मूलाधार चक्र हे कसं दिसतं तर तुम्हाला एक सिम्बॉल बघायला मिळतं की एक चौकोन दाखवतात, त्याला 4 पाकळ्या दाखवल्या जातात, आत एक त्रिकोण दाखवला जातो आणि त्याच्यावरती लव असं बीजाक्षर लिहिलं जातं. आता प्रत्यक्षात मूलाधार चक्र असं दिसतं का असा प्रश्न लोकांच्या मनात कायम राहतो. म्हणून असे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी टेक्निक्स ही अत्यंत आवश्यक. आणि म्हणून मास्टर चोआ कोक्से यांनी प्राणिक सगळं संशोधन केलं, त्यांनी ही टेक्निक्स विकसित केली आणि त्यामुळे आपल्यासाठी सर्वसामान्य माणसं आज हे अनुभवू शकतात. त्याचा तंत्र, मंत्र, यंत्र, गंडे, दोरे, तावीज हा प्रकार जो पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणात वापरला जायचा तो सगळा काढला
आणि पूर्णपणे सायंटिफिक रिसर्च त्याच्यावरती केला. ओके. म्हणजे आता प्राणिक हिलिंग हा शब्द ऐकल्यानंतर पहिले असं डोक्यात येतं की काहीतरी गूढ विद्या किंवा असा काही प्रकार आहे का? आणि तुम्ही आता अगदी स्पेसिफिकली म्हणताय की ते सगळं विज्ञानाशीच निगडीत आहे. 100%. पण मग त्याला काय विज्ञानाचा आधार अगदी. आहे? प्राणिक हिलिंग 2 नियमांवर काम. हां. पहिला नियम आहे प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी. म्हणजे आपल्या प्रत्येकाचं शरीर स्वतःला बरं करतं. अगदी सोपा विचार तुम्ही केलात की तुम्हाला काहीतरी कापलं तर तुम्ही काय करता, धरून ठेवतो आपण, रक्त थांबतं, 1-2 दिवसांनी बघितलं जखम भरलेली असते. म्हणजे माझ्या शरीराला स्वतःला बरं करण्याची क्षमता आहे. बरोबर. मग माझ्या शरीरातले गंभीर आजार बरे का होत नाहीत? तर तिथे दुसरं प्रिन्सिपल काम करतं, प्रिन्सिपल ऑफ लाईफ फोर्स. म्हणजे जसं समजा आता एखादा लाईट लागायला हवा असेल तर तिथे इलेक्ट्रिसिटी पोचली पाहिजे तर तो लाईट लागू शकेल. तसंच माझ्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनला किंवा प्रत्येक ग्रंथीला काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते त्याला आपण भारतामध्ये म्हणतो प्राणशक्ती. ही जर प्राणशक्ती तिथपर्यंत पोहोचली तरच तो ऑर्गन स्वतःच रिपेअरिंग करायला सुरुवात करतो. या 2 नियमांवर हे प्राणिक हिलिंग काम करत असतं. ओके. बरं. पण म्हणजे आता कसं आहे की माझ्या हाताला ज्या वेळेला लागतं त्यावेळेला आता मला दिसतं ते. बरोबर. त्यामुळे मी तिथे लगेच धरते. पण ज्या वेळेला माझ्या आतमध्ये काहीतरी बिघाड आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे किंवा अगदी कुठलेही असे दुर्धर आजार, पण मग त्यावेळेला हे सगळं कसं काम करतं मग? अगदी सोपं आहे. आपल्या जसं लंग्स आपले आहेत की जे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात, तसंच आपल्या आसपासचे जे ऊर्जेचं वलय आहे ते शुद्ध प्राणशक्ती घेतं आणि खराब ऊर्जा बाहेर टाकतं. आता प्रश्न असा वाटतो की शुद्ध प्राणशक्ती घेतं कुठून? तर प्राणशक्तीचे 3 मुख्य सोर्सेस आहेत. एक आहे सूर्य, दुसरा आहे हवा आणि तिसरा आहे जमीन. अगदी छोटासा प्रयोग करून बघूया. समजा पावसाळ्याचे दिवस आहेत, सूर्यप्रकाश कमी झाला तर आजार वाढतात का कमी होतात? वाढतात. किंवा काही लोकांना अतिशय उदास निराश वाटायला सुरुवात होतं. बरोबर. किंवा तुम्हाला छान हिरवंगार गवत दिसलं की आपण पहिल्यांदा काय करतो, आपण चप्पल काढून टाकतो आणि त्या गवतावर चालायला सुरुवात करतो आणि मग बरं वाटतं. मग आता हे बरं वाटणं ही जी संकल्पना आहे ती संकल्पना जर प्राणिक हिलिंगच्या भाषेमध्ये सांगायची झाली किंवा विज्ञानाच्या भाषेत सांगायची झाली तर एनर्जीचा एक सोपा नियम आहे, एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. एनर्जी जास्त मात्रेकडून कमी मात्रेकडे वाहते. त्यामुळे जेव्हा ह्या ठिकाणी चालतो आपल्याला एनर्जेटिक वाटायला लागतं. अल्टिमेटली आपण आजारातून बरे व्हायची प्रोसेस चालू होत जाते. आता गंभीर आजार जेव्हा शरीरामध्ये होतो त्यावेळेला त्याच्यातली खराब ऊर्जा जर बाहेर टाकली गेली नाही तर त्या आजाराला सपोर्टिव्ह एनर्जी परत मिळत जाते आणि ते आजार वाढत जातात. म्हणून प्राणिक हिलिंगचं उद्दिष्ट मेडिकल डायग्नोसिस करणे नाहीये. मेडिकल सायन्स ऑलरेडी त्यासाठी खूप छान पद्धतीने काम करते. तर हे बरं करण्याची गती वाढवणं हे आपल्या शरीराचं उद्दिष्ट आहे. आणि आय थिंक मला असं वाटतंय भगवान पतंजलींनी जेव्हा योगशास्त्र बनवलं असेल तर त्याचंही उद्दिष्ट हेच होतं. म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की प्राणशक्तीचं असंतुलन म्हणजे आजारपण. आजाराला नावं नंतर द्यावी लागली कारण त्याला औषधं त्याप्रमाणे द्यायची होती किंवा इतर सगळ्या गोष्टी द्यायच्या होत्या. पण ही प्राणशक्ती जर असंतुलित झाली तर शरीर पण आजारी पडणार आहे, मन पण आजारी पडणार आहे, तुमचा पैसा पण आजारी पडणार आहे, नातेसंबंध पण आजारी पडणार आहेत. हे सगळं तुम्हाला पातळीवर दिसायला लागतं. बरोबर. आता मग ही संतुलित कशी करायची याच्यावर सगळं संशोधन प्राणिक हिलिंगमध्ये करण्यात. ओके. पण मग आता ही प्राणिक म्हणजे जी शक्ती आहे ती माझी आहे आणि माझं शरीर त्याच्यावर काम करतंय. पण मग आता तुम्ही त्याच्यामध्ये एक हे वापरलात की तुमचा पैसा, तुमचं घर, मग म्हणजे ह्या गोष्टी कशा रिलेट होतात मग? सोपं आहे बघा. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ठराविक प्रकारचं ज्ञान घेतलेले लोक दिसतात. बरोबर. उदाहरणार्थ मेडिकल सायन्स घ्या, सगळे डॉक्टर्स आहेत पण त्याच्यातले काही डॉक्टर्स हे नुसते पेशंट बघितले की त्यांना लक्षात येतं की पेशंटला नक्की काय झालं. बरोबर आहे. किंवा ते औषधांमध्ये एकाच आजारासाठी 10 औषधं असतील पण त्यातलं योग्य औषध ते पेशंटला देतात आणि बघायला मिळतं की तो पेशंट अतिशय कमी औषधामध्ये पूर्णपणे बरा होऊन जातो. मग हे समजणं जे आहे ना हे आहे प्राणशक्तीचा भाग. आणि तुम्हाला पण प्रत्येकाला प्राणशक्ती जाणवते. अगदी छोटा प्रयोग करून बघा. काही घरात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की घर प्रसन्न आहे. काही घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की इथे 2 मिनिटं पण थांबता कामा नये. किंवा एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुम्हाला असं वाटतं की ह्या व्यक्तीची खूप जुनी ओळख आहे आणि तुम्ही त्याच्याशी तासनतास गप्पा मारता. एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर वाटतं की 2 मिनिटं त्या व्यक्तीशी बोलू नये. म्हणजे ही जी ऊर्जा किंवा प्राणशक्ती, आपण थोडेसे कठीण शब्द वापरतोय असं मला वाटतंय, तर त्यापेक्षा ही गोष्ट आपल्याला रोजच्या जीवनात जाणवणारी गोष्ट आहे. आता प्रश्न असा पडतो की मी बिझनेस करण्यासाठी जे मला बिझनेस स्कूलमध्ये शिकवलंय किंवा मला माझ्या घराण्यात वर्षानुवर्ष जे शिकवलंय ते सगळं वापरतोय. बिझनेसची मोठी ऍडव्हर्टाईज करतोय किंवा बिझनेसला लावणारं जे काही ट्रेनिंग द्यायला पाहिजे ते सगळं ट्रेनिंग देतोय. पण हे सगळं दिल्यानंतर सुद्धा बिझनेस चालत नाहीये. त्या ठिकाणी असते त्या व्यक्तीची वैयक्तिक ऊर्जा. आता माझा जेव्हा ऑरा स्वच्छ असतो तर त्यावेळेला तशा प्रकारची योग्य माणसं मी इझिली अट्रॅक्ट करू शकतो.
अगदी सोपा विचार Okay. करा ना, तुम्ही एखाद्या दुकानात गेलात, दुकानाच्या पायऱ्या चढायच्या आतच आपण मनात काहीतरी विचार येतात आणि त्याला अनुसार आपण ठरवतो की दुकानात जायचं का नाही. बरोबर. आता दुकानामध्ये जे सगळे ट्रेन केलेले लोक आहेत ते तुम्ही आत शिरल्यानंतर बॅटिंग करणार आहे. पण तुम्हाला तर दुकानच्या बाहेर उठल्यानंतर असं वाटतं की नाही बाबा, असं काही नाही होत, किंवा ह्या दुकानात मला हवंय ते प्रॉडक्ट नाही मिळू शकत आहे. तर तुम्ही अल्टिमेटली काय करता, ते दुकानात आत न शिरता दुसऱ्या दुकानाकडे निघून जाता. माझं मी नेहमी उदाहरण सांगतो. आमचं लग्नाचं आधीचं शॉपिंग चाललंय आणि पुण्याला हे शॉपिंग करायचं ठरलं आणि आमच्या मैत्रिणीच्या माझ्या बायकोच्या मैत्रिणीने तिला सांगितलं गाडगिळांचं सोनं आहे ना ते भयंकर लागतं बरं का. ओके. आणि गाडगिळांकडे बघितलं, त्या रांगेत आणखी 3-4 ज्वेलर्स आहेत. गाडगिळांकडे लोक रांगा लावून शॉपिंग करतायत आणि त्यांच्याकडे लोक वाट बघून जात नाहीत. आता माझ्या मनात लॉजिकल प्रश्न येणार, गाडगीळ सोनं घरात बनवत नाहीत किंवा दुसरे कोणी घरात सोनं बनवत नाही. बरोबर. मग असा प्रकारचा विचार कुठून आला असेल, तर हा येतो त्या प्रकारची एनर्जी. आणि म्हणून जेव्हा तशा प्रकारची एनर्जी असते त्यावेळेला तशा प्रकारची ग्रोथ होते. उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण देईन मी. समजा मला आंब्याचं पीक घ्यायचंय, तर तशीच जमीन लागते ना. कुठल्याही जमिनीमध्ये मी काही पेरलं तर नाहीये. तसं ज्या ठिकाणची एनर्जी ऑलरेडी विकसित झाली आहे ती गोष्ट तिथे पटकन डेव्हलप व्हायला मदत करते. म्हणजे थोडक्यात तुमचा बिझनेस, तुमचा सक्सेस किंवा तुमच्याकडे येणारा पैसा या सगळ्या गोष्टी वाढवायच्या असतील तर तुम्हाला पहिले तुमचा जो ऑरा आहे किंवा प्राणशक्ती जी तुम्ही म्हणताय ती मोठी केली पाहिजे असं. नक्की. पण आणखी मग एक सोपं उदाहरण देऊ मॅडम. समजा मी नवीन जिम लावलाय, ओके, तर त्या जिम मध्ये सडनली मला 15 किलो 20 किलो वजन उचलायला नाही देत. बरोबर. मे बी मला नवीन असताना कदाचित 5 किलो देतील किंवा 2.5 किलो देतील. सेम पद्धतीने जर तुमचा ऑरा जेवढा ताकदवान जास्त, तर तेवढ्या प्रमाणात योग्य बिझनेस किंवा योग्य माणसं ही तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. ओके. पण मग म्हणजे हे मग म्हणजे जी माझ्यासारखी लोक आहेत की ज्यांना हे आत्ताच कुठेतरी कळतंय, मग त्यांनी हे कसं करायचं किंवा मला माझ्या रोजच्या आयुष्यात हे वापरायचंय माझ्या बिझनेसमध्ये किंवा अगदी माझ्या शालेय अभ्यासापासून, तर मग हे कसं करायचं? मग एनर्जी जास्त कुठे लागते आणि कमी कुठे लागते हे पहिल्यांदा शोधून काढायचं. उदाहरण आपण शाळेच्या विद्यार्थ्यांचं घेऊया. तर त्याच्यात 2 विषय असतात, एक आवडते विषय, एक नावडते विषय. आता एक नावडते विषय नावाची संकल्पना जी असते तिथे मेंदू लागतो आणि आवडत्या विषयामध्ये मेंदू फारसा वापरला जात नाही, कारण तो येतच असतो ऑलरेडी ती गोष्ट, म्हणून आपण जास्त ती एन्जॉय करतो. मग अशा केसमध्ये जर त्या मुलाची ऊर्जा आपण संतुलित करायला सुरुवात केली तर नावडत्या विषयावरती सुद्धा त्याचा मेंदू व्यवस्थित काम करायला सुरुवात करतो आणि मग नावडता विषय हळूहळू आवडता व्हायला लागतो. आता आपल्याला बघायला मिळतं की आपण राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन हे पहिल्यापासून शिकलेलो आहोत. एक ब्रेन जो आहे तो आपला सगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस, सगळ्या प्रकारच्या आर्ट याच्यासाठी वापरला जातो आणि एक ब्रेन जो आहे तो कम्प्लिटली सायंटिफिक विचार किंवा लॉजिकल विचारासाठी वापरला जातो. तर आता अशा वेळेला अभ्यासक्रम तर असाच तयार केला की जिथे तुम्हाला लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन दोन्ही वापरावेच लागणार आहेत, चॉईस नाही. नवीन शिक्षण पद्धतीमध्ये काय मला अंदाज नाही, पण जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये तरी हाच प्रकार होता. मग अशा केसमध्ये त्याचा मेंदूची ऊर्जा जर तुम्ही संतुलित करायला लागलात तर हळूहळू तुम्हाला बघायला मिळतं की ती व्यक्ती नावडता विषय पटकन शिकायला लागते आणि हळूहळू पुढे आयुष्यात जेव्हा त्याला गरज लागेल तेव्हा त्या नावडता विषय कमसे कम त्याला वापरता येईल इथपर्यंत ती व्यक्ती पोहोचू शकेल. ओके, बरं. पण मग आता मला कळतंय की म्हणजे आता मी तर काही शाळेत नाहीये, पण मला माझ्या आयुष्यात असे काही आहेत की जिथे कदाचित मला माझी ऊर्जा संतुलित करण्याची गरज आहे, म्हणजे अगदी माझ्या करिअरमध्ये सुद्धा. मग त्यांनी काय करायचं? सोपे प्रयोग सांगतो ते करून बघा. पहिलं करा की साबणाची तुटली आंघोळ करून झाली की ओल्या अंगाला बारीक मीठ लावा, जे घरात आपण जेवणात मीठ वापरतो ते मीठ. 1 मिनिट ठेवा, पाण्यात धुवून टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला बघायला मिळेल की तुमचं सबंध शरीर अतिशय हलकं झालं. हा एक छोटासा प्रयोग करून बघा. दुसरा प्रयोग करून बघा की आपण ऊर्जा घेतो कुठून कुठून. मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की सूर्य, हवा आणि जमीन. आता याच्यातला हवेतली ऊर्जा घेण्याचा सोपा मार्ग काय आहे, तर दीर्घ श्वासन. म्हणून श्वास घेताना पोट बाहेर येऊ दे, श्वास सोडताना पोट आत जाऊ दे. आता हे असं केल्याने नक्की काय होतं, तर आपले लंग्सच्या बरोबर खालच्या भागामध्ये आहे पोट आणि छाती, याच्यामध्ये आहे उदरपटल किंवा ज्याला आपण म्हणतो डायफ्रॅम. बरोबर. आता जेव्हा श्वास घेताना पोट बाहेर येतो तेव्हा डायफ्रॅम खालती ढकलला जातो, लंग्स पूर्णपणे एक्सपांड होतात आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन घेऊ शकतो. श्वास सोडाल तेव्हा पोट आत गेलं, डायफ्रॅम वरती उचलला गेला, त्यामुळे सगळा कार्बन डायऑक्साईड बॉडी बाहेर टाकली. आता ऑरा लेवल वरती काय होतं, तर आपण फ्रेश प्राणा घेतो आणि वापरून झालेली ऊर्जा ज्याला आम्ही म्हणतो युज्ड अप प्राणा ही आपला ऑरा बाहेर टाकतो. ओके. आता हे केल्यामुळे होतं काय, तर नॉर्मली आपण थकतो म्हणजे काय होतं, तर आपला ऑराला जेवढ्या प्रमाणात फ्रेश प्राणा घ्यायला हवाय तेवढा तो घेऊ शकत नाही. आता तुम्ही मीठ लावून आंघोळ मी तुम्हाला सांगितलं किंवा दीर्घ श्वसन सांगितलं
याच्याने काय होतं, वापरलेली खराब ऊर्जा बॉडी बाहेर टाकते, शुद्ध प्राणशक्ती त्यामुळे ती इझिली घ्यायला सुरुवात करते, तुमचा ऑरा मोठा होतो, त्यामुळे बरोबरच तुमचा ऑरा मोठा झाल्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते. बरोबर. आणि म्हणून नावडत्या विषयाचा अभ्यास करताना मुलांसाठी किंवा आपल्यासाठी आयुष्यातले असे काही प्रॉब्लेम्स की जे आपण फक्त पुढे 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 ढकलतोय, की त्याला सोल्युशन काढणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला एकीकडे वाटतंय, पण तो प्रॉब्लेम बघितला की आपल्याला असं वाटतं की नको बाबा, उद्या बघूया, परवा बघूया. म्हणजेच आपला मेंदू त्यावेळेला तशा प्रकारचं काम करू शकत नाहीये की त्या प्रॉब्लेमला सोल्युशन काढण्यासाठी जे आवश्यक आहे ते करू शकत नाहीये. मग त्यावेळेला हे दोन प्रकार तुम्ही करून बघू शकता. बरोबर. आणि त्याच्यातून नाही सुटला तर आम्हाला प्राणिक क्लिनिकसाठी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला पूर्ण ऑरा चक्र स्वच्छ करून देऊ. मग प्रॉब्लेम कसे सुटतात. आज माझे अनेक बिल्डर्स आहेत की जे प्राणिक क्लिनिक घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचा सेल खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे, किंवा अनेक बिझनेस मध्ये आहेत की ज्यांचा बिझनेस त्यांनी सगळे प्रयत्न करून घेतले पण बिझनेस नाही चालत आहे. तर अशा ठिकाणी प्राणिक क्लिनिक वापरल्यामुळे त्यांची कार्यक्षमता अनेक पट वाढली आणि त्यांना कितीतरी गोष्टी ज्या ते ट्राय करू शकत होते पण लक्षात येत नव्हतं, ते लक्षात यायला लागलं आणि प्रॉब्लेम सुटायला सुरू. त्यामुळे प्राणिक क्लिनिक म्हणजे असं काही होणार नाहीये की जसं माझं वजन समजा तर जास्त आहे, तर माझ्या वेळी शेजारच्यानी खूप वजन उचललं किंवा खूप एक्सरसाइज केली की मी बारीक होईल, असं काही होणार नाही. प्राणिक क्लिनिक मध्ये सगळ्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत किंवा टेक्निक्स आहेत ती तुम्हाला मी शिकवतो आणि तुम्हाला स्वतःला ती प्रॅक्टिस करत करत जायची. तुम्ही ती करता आपोआप तुमचा ऑरा मोठा होतो आणि मग तुमच्या आयुष्यातले जे चॅलेंजेस आहेत तुम्ही आरामात ती हाताळायला सुरू. ओके. म्हणजे तुमचं स्वतःचं सेल्फ डेव्हलपमेंट नक्कीच. हाच त्याच्यामधला सगळ्यात मुख्य. म्हणजे जे करायचं ते तुम्हालाच तुम्हाला करायचं. स्वतःला करायचं. ओके. पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे मीठ म्हटलं तर मग मीठच का, म्हणजे बाकी हे का नाही? प्राणशक्तीच्या अँगलने मिठामध्ये अशा प्रकारच्या काही ऊर्जा आहेत की ज्या तुमच्या ऑरातली खराब ऊर्जा लूज करतात ओके. आणि ती लूज केल्यामुळे तुमचा ऑरा स्वच्छ व्हायला मदत मिळते. पण या ठिकाणी मी एक नमूद करू इच्छितो की नुसतं मीठ ठेवल्यामुळे प्रॉब्लेम सुटणार नाहीये. कारण काही काही लोक असं करतात की घरामध्ये प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये मीठ ठेवून दिलंय, किचन मध्ये मीठ ठेवलंय, बाथरूम मध्ये मीठ ठेवलंय. तर मी अशा सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो की ज्याचा मिठाचा बिझनेस असेल त्याला तर हा प्रॉब्लेमच यायला नको. पण तसं होत नाही की नुसत्या घरात तुम्ही कचऱ्याचा डबा ठेवलात तर कचरा सगळा निघत नाही, तो आपल्याला काढून उचलून टाकावा लागतो. अगदी त्याच पद्धतीने मीठ हे तुम्हाला स्वतःच्या बॉडीला लावायला लागणार आहे. विशेषतः साबणाची अंघोळ झाल्यानंतर लावा, म्हणजे ऑरा स्वच्छ व्हायला तुम्हाला मदत मिळेल आणि मग अनुभव घ्या. ओके. बरं. आणि मला ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये अजून एक असं विचारायचं होतं की बऱ्याच वेळा म्हणजे आता तुमचा बिझनेस, तुमचं करिअर किंवा अभ्यास, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः करायच्या आहेत, बरोबर? किंवा हा सुद्धा आहे तो सेल्फ डेव्हलपमेंट आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येतात किंवा असं काही आपल्याच घरात असतं की जेणेकरून आपल्याला ते सोडवताना खूप दमछाक होते. म्हणजे अगदी गृहिणींपासून ते अगदी आपल्या बाबांपर्यंत, आपल्या आजोबांपर्यंत असे सगळे. मग अशा वेळेला जे नातेसंबंध हा जो भाग असतो किंवा आपलं इमोशनल जे सगळं असतं त्यावेळेला मग ते कसं काम करतं? सोप्या शब्दात आपण समजून घेऊया. घरात दोन प्रकारची माणसं असतात. एकाला आम्ही म्हणतो कैरी आणि एकाला आम्ही म्हणतो आंबे. आता कैरी पॅटर्नची जी माणसं असतात ती तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा, कितीही सुंदर करा, त्यांना जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर प्रेझेंट कराल तेव्हा ते त्याच्यात चुकाच काढणार. ते कधी तुम्हाला अप्रिशिएट करणार नाही. ते कायम त्याच्यातले दोष काय आहेत हे तुम्हाला दाखवत बसणार. दुसऱ्या पॅटर्नचे लोक असतात ते आंबा पॅटर्नचे आहेत. त्यामुळे तुम्ही काही करा, काही करू नका, तुम्ही छान आहात असं तुम्हाला त्याचं अप्रिशिएट करतात. आता ह्या दोन्ही प्रकारच्या माणसांची आपल्याला आवश्यकता आहे. आपण टाळतो काय, कैरी पॅटर्नच्या लोकांना टाळतो आणि आंबा पॅटर्नच्या लोकांकडे आपण अट्रॅक्ट होतो. पण आंबा पॅटर्नचे लोक आहेत ना ते आपले दोष कधीच सांगणार नाहीत. त्यामुळे खरं आपली जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती नाही होऊ शकणार. आणि कैरी पॅटर्नच्या व्यक्तींना एक दोष विचारला तर तुम्हाला असं जगातला सगळ्यात डिफेक्टिव्ह पीस तुम्हीच आहे. बरोबर. मग जेव्हा तुमचा ऑरा स्वच्छ होतो तर त्यावेळेला तुमच्यामध्ये एक शक्ती जागृत होते ज्याला मी म्हणतो विवेक, ज्याला योगशास्त्रामध्ये विवेक म्हणतात आणि सर्वसामान्य भाषेमध्ये आपण डिसर्नमेंट. की समोरच्याने मला मूर्ख म्हटल्यानंतर मी मूर्ख वाटून घ्यायचं का, किंवा समोरच्या माणसाने मला म्हणालात की अमोल बास तुझ्यासारखा जगात उत्तम हिलर नाही तर आपण हरभऱ्याच्या झाडावर चढायचं का. हे दोन्ही ठरवण्यासाठी तुमचा विवेक जर जागृत हवा असेल तर तुमचा ऑरा चक्र स्वच्छ पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ही दोन्ही प्रकारची माणसं हाताळायला सोपी जातात आणि हाताळल्यामुळे दोघांचे उपयोग करता येतो. तसं मी नेहमी सांगतो की एखाद्या माणसाला उत्तम भांडता येतं की ते प्रत्येक मुद्दा धरूनच भांडतात, मुद्दा सोडून कुठे भांडत नाहीत. आता जिथे भांडण्यासाठी एखादा माणूस पाठवायचा आहे तिथे ज्याला भांडता येत नाही त्याला जर पाठवलं तर काय होणार आहे, ते केस हातात येणार नाही. अशा वेळेला उत्तम भांडणाऱ्या व्यक्तीचा गुण वापरून तुम्हाला ती व्यक्ती तिथे पाठवली तर रिझल्ट प्रोड्यूस करता येऊ शकतात. म्हणून जगात कुठलीही व्यक्ती अनावश्यक नाहीये, फक्त त्याला मला
कंट्रोल करता आलं पाहिजे की त्या व्यक्तीचा मला योग्य मदत घेता आली पाहिजे. मग ह्याच्यासाठी जर तुमचा ऑरा व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला व्यवस्थित हाताळता आणि त्याला योग्य जागी वापरता रिझल्ट प्रोड्यूस होतात. याला सिंपल भाषेमध्ये आपण HR म्हणतो. ओके, बरोबर. पण HRची लोक सुद्धा आमच्याकडे पेशंट म्हणून जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की खरंच सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. थेरॉटिकली आम्हाला हे सगळं माहिती आहे पण प्रॅक्टिकली जमत नाहीये. त्यासाठी ऑरा चक्र ही जेव्हा तुम्ही क्लीन करता, एनर्जाइज करता, तेव्हा इमोशनवर तुमचा कंट्रोल येतो. म्हणून शंकर महाराज तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असतील. तर शंकर महाराज एक वाक्य नाही म्हणायचे की तुमच्या आणि माझ्यामध्ये एकच फरक आहे. मी दारू पितो आणि तुमच्या केसमध्ये दारू तुम्हाला पितो. आता लोक याचं लिटरली मिनिंग घ्यायला लागले. जे दारू पिणार होते त्यांना वाटलं चला एक माणूस तरी आपल्या बाजूने बोलतोय. पण थोडक्यात ते सांगायचंय की माझा इमोशनवर पूर्ण कंट्रोल आहे. कुठली इमोशन मला कधी वापरायची, कशी वापरायची याचं ज्ञान आहे. आणि तुमच्या बाबतीत ती इमोशन जसं आपल्याला रागावलं आपण तर आपण किती वेळा सोबतच रागातच राहतो. 2 मिनिटात राग झाला, सोडून दिला, त्या माणसाला कम्युनिकेट केलं, पुढल्या व्यक्तीकडे गेलो असं नाही होत. मग ह्यासाठी तुमचं ऑरा चक्र जर क्लीन असतील, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एनर्जी व्यवस्थित संतुलित असेल तर तुमचं मन संतुलित राहतं. आणि मन संतुलित झालं तर तुमच्या समस्या खऱ्या अर्थाने कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते. केवढं हे असं एकमेकांशी रिलेटेड आहे. पण म्हणजे आता बऱ्याच वेळा ज्या वेळेला लहानपणी म्हणजे मला फार स्पष्ट आठवतंय की ज्या वेळेला असं कधी भांडणं वगैरे व्हायची तर त्यावेळेला माझे बाबा मला पटकन म्हणायचे की म्हणजे काय भोकं पडली का मग तुझ्या अंगाला, जर का ती असं तुला बोलली तर तू कशाला लावून घेतेस. म्हणजे मग हे जे आहे ते हेच आहे तुम्ही म्हणताय. पण त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की बाबांचा ऑरा बॅलन्स होता, आपला ऑरा इम्बॅलन्स होता. मी लहान होते. बरोबर. पण मग म्हणजे याचा अर्थ शब्द तेवढे काम करतात किंवा प्रयोग करूया. नक्की. ओके, प्रयोग करताना आपण काय करायचं, पुन्हा दोन्ही हाताच्या मध्ये टच करूया. कारण आपले हात सेन्सिटिव्ह असतीलच असं नाहीये. सगळ्यांनी हात असे ठेवूया. मगासारखी सेम प्रक्रिया आपण परत करूया. दीर्घ श्वसन करूया 10 ते 15 वेळा. सावकाश हात दूर न्या, अगदी सावकाश जवळ आणा. सावकाश दूर, सावकाश जवळ, सावकाश दूर, सावकाश जवळ, सावकाश दूर, सावकाश जवळ, सावकाश दूर, सावकाश जवळ. हाताला काही जाणवायला लागलं. आता कुठल्याही एका हाताकडे लक्ष ठेवा. असा हात ठेवा आणि त्या हाताला म्हणजे आपण सगळे तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू बिंडोक आहेस, तू बिंडोक आहेस, तू कधीही सुटणार नाहीस, तू कधी सुटणार नाहीस. सावकाश त्या हाताची हालचाल करून बघा. दुसऱ्या हाताची हालचाल करा. तुमच्यापैकी काही जण जाणवेल की तो हात थोडासा जड झालाय दुसऱ्या हातापेक्षा. बरोबर आहे. त्यामुळे गंमत म्हणून म्हटलेल्या शब्दांचे जर ह्या प्रभाव असेल तर जेव्हा आपण मनापासून एखाद्याला नावं ठेवतो, एखाद्या व्यक्तीला क्रिटिसाइज करतो किंवा फुल्या 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 वापरतो. बरं ना, मी फुल्या फुल्या शब्द बदल वापरते कारण त्याला एक सोजवळ शब्द आहे, तो वापरू नये यासाठी. आता थोडेसे उलटे शब्द म्हणून बघूया. त्या शब्दांचा काय प्रभाव होतो. त्यांना म्हणा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय ब्लेस यू, आय ब्लेस यू, थँक्यू. पुन्हा सावकाश हालचाल करून बघा. तुम्हाला लक्षात येईल की तो हात पूर्ण हलका व्हायला लागला. ते मला असं आतमध्ये तर त्यामुळे गंमत म्हणून म्हटलेल्या शब्दांचा सुद्धा हा प्रभाव आहे. आणि म्हणून वर्षानुवर्ष काही लोक घरामध्ये एकमेकांशी बोलताना त्यांना नावं ठेवत, शिव्या देत किंवा घरामध्ये एखादा मुलगा समजा गणितात वीक आहे तर त्याला गणितामध्ये तू असाच आहेस, तू कधी सुधारणारच नाहीस, आम्ही तुझ्याकडे एवढा खर्च करतो पण तुला साधं गणित जमत नाही. हे जेव्हा वर्षानुवर्ष त्या मुलावरती ह्या एनर्जीज टाकल्या जातात तेव्हा काही वेळेला त्याच्यामध्ये हा प्रोग्राम सारख्या एनर्जी काम करायला सुरुवात करतात आणि मग दीर्घकाळानंतर त्या मुलाला असं वाटायला लागतं की मला गणित जमणार. प्रत्यक्षात काही वेळेला असं बघायला मिळेल की तो व्यवहार उत्तम करतोय, सगळ्या गोष्टी समजतोय, पण त्याच्या मनात मात्र मेंटल ब्लॉक आहे की मला गणित येत नाही किंवा मला ठराविक गोष्ट येत नाही. म्हणून आम्ही शिक्षकांचे जेव्हा वर्ग घेतो तेव्हा शिक्षकांना आम्ही प्रामुख्याने समजावून सांगतो की तुमच्या मनाची स्थिती ही तुमच्या ऑरावर अवलंबून आहे. त्यामुळे जर तुमचा ऑरा तुम्ही स्वच्छ ठेवलात, तुमची चक्र जर स्वच्छ ठेवलीत तर तुमच्याकडून जे शब्द बाहेर पडतील ते होलसम शब्द असतील आणि मग त्याचा प्रभाव असा दिसेल तुम्हाला की कमी वेळामध्ये तुमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही शिकवू शकलात. कॉलेजमध्ये कधीतरी अनुभवलं असेल ना की एखादा शिक्षक याला अटेंडन्स नाही घ्यावा लागत. बरोबर. त्याचा वर्ग कायम फुलच असतो. आणि एखाद्या शिक्षकाला मुलांना
धमकी देऊन, त्यांना सांगून, नापास करेन, हे करेन, ते करेन, सगळं सांगून वर्गात अटेंडन्स जमवावा लागतो. बरोबर. म्हणजेच एनर्जी मॅटर्स. आता त्याची जी एनर्जी असते त्या शिक्षकाची, ती इझिली त्याच्या ऑराचक्रातनं फ्लो होत असल्यामुळे मुलं शिकतात. इव्हन त्यांना परत क्लासला नाही जावं लागत, घरी जाऊन अभ्यास करावा लागत नाही. ह्या हृदयीचे त्या हृदयी खातले, जे ज्ञानेश्वर महाराज नेहमी सांगतात, ते ह्या प्रक्रियेमध्ये अगदी आरामात होत असतं. आणि म्हणून शिक्षकांचा ऑरा असू दे, पालकांचा ऑरा असू दे, किंवा विद्यार्थी स्वतःचा ऑरा असू दे, या सगळ्यांचे ऑरा स्वच्छ असणं, किंवा बिझनेस करतोय आपला, हा ऑरा स्वच्छ असेल तर कस्टमर इझिली अट्रॅक्ट होतील. त्यासाठी खूप स्ट्रगल नाही करावं लागत. बरोबर. मग तुम्ही ते सतत चक्र म्हणताय, तर ती चक्र कुठली आहेत आणि म्हणजे त्याचे काय उपयोग आहेत आणि ते खरंच आपल्यात असतं का असं? पहिलं म्हणजे चक्र हा ऑराचा भाग आहे. ओके. म्हणजे ऑराचे दोन मुख्य भाग आपण समजून घेऊया. एक तर चक्र, आणि ज्याला भारतात नाड्या असा एक शब्द वापरतात. आणि ओके. जे ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर ज्याने केलंय तर ते त्याला म्हणतात मेरिडियन्स. ओके. आता हे लक्षात घेऊया की हे शरीराचे भाग नाहीये. बऱ्याचशा योग वर्गामध्ये योग शिक्षक सांगतात की पाठीच्या मणक्यातून एक सुषुम्ना नावाची नाडी जाते, आणि त्याच वेळेला एखादा डॉक्टर समोर बसलेला असतो. तो म्हणतो मी माझ्या सगळा वाढता मणका उघडून बघितलेला आहे, मला कुठली नाडी वगैरे काही सापडली नाही. आणि मग तिथे एक शाब्दिक वादविवाद चालू होतात की नाही असते, दुसरा म्हणतो की नाही बघितलेलं नाहीये. तर लक्षात घेऊया की हा नाड्या हा जो प्रकार आहे हा या आपल्या ऑराचा भाग आहे, हा या शरीराचा भाग नाहीये. त्यामुळे आपल्या नॉर्मल डोळ्यांनी ह्या गोष्टी दिसणार नाही. मग ह्याचा अर्थ त्या कोणीच बघितलेल्या नाहीत का? तसे शेकडो लोक आहेत की ज्यांनी या नाड्या बघितल्या आहेत, ऑरा बघितलाय. उत्तम उदाहरण मी देईन. आता आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं यांनी कोरोना व्हायरस बघितलाय का? तर नाही बघितलंय. पण ज्या शास्त्रज्ञाने तो बघितलाय, त्याच्यावर त्याने अभ्यास केलाय, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला की असा काहीतरी कोरोना अस्तित्वात आहे. तर काही गोष्टी बघण्यासाठी काही प्रॅक्टिसेस झालेले किंवा काही ठराविक प्रकारची क्वालिफिकेशन्स असलेलीच लोक लागतात. सेम प्रकारे ऑरा चक्राचा अभ्यास ज्यांनी केलाय ते लोक ऑरामध्ये काय असंतुलन झालंय, चक्रामध्ये काय असंतुलन झालंय हे आरामात शोधू शकतात. ओके. मग ती चक्र काय असतात मग? चक्र ही आपली ऊर्जेची केंद्र आहेत आपल्या ऑरावरती. ते चक्र काम काय करतात, तर सूर्य, हवा, जमीनमधनं जी ऊर्जा मिळाली ती डायरेक्ट आपल्या बॉडीला ऍब्सॉर्ब नाही करतायत, ते ती पचवतात. आणि ती पचवल्यानंतर त्याचं वेगळ्या एका ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. ते रूपांतर केलं की त्याच्या अंडर येणारे जेवढे ऑर्गन्स आहेत, एवढ्या ग्लँड्स आहेत, त्या सगळ्यांना ही ऊर्जा पुरवली जाते. आणि मग ते आपापलं जे काही त्याची रिॲक्शन आहे, केमिकल रिॲक्शन आहे, ते आरामात करू शकतात. आणि म्हणून आपण सगळे एक शब्द वापरतो की ह्या व्यक्तीने प्राण सोडला, बरोबर ना? आता हा प्राण शब्द हा एवढा प्रचलित आपल्याकडे झालाय, त्यामुळे कदाचित आपण तो सिरियसली घेतला नाही. कारण नेहमी म्हणतो की जिकडे पिकतं तिथे विकत नाही. तर म्हणून आपण वापरून मोकळे होतो. तर एक्झॅक्टली ही ऊर्जा जेव्हा शरीरापासून डिटॅच होते त्यावेळेला शरीरातलं हे सगळं काम, हार्ट तिथेच असतं, मेंदू तिथेच असतो, सगळं तिथेच असतं, पण हे सगळं काम बंद पडतं. जसं काही वेळेला वीज जाते आणि पंखे वगैरे सगळे असतात पण काहीच काम करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये ते जे आहे त्याच्यावरती हे सगळं चाललंय. सगळं चाललेलं आहे. बरोबर. पण आपलं हे राहिलं की ती 7 चक्र कुठली आहेत आणि ती कुठे कुठे असतात? प्राणिक मध्ये ऍक्च्युली 7 चक्र आणि 11 चक्रांचा अभ्यास केला जातो. तर पूर्वीच्या काळी 7 चक्र सगळ्यांना माहिती होती. आता त्या काळी जर का युद्ध जी व्हायची त्या युद्धामध्ये सायकिक वॉर्स व्हायचे. सायकिक वॉर म्हणजे काय, तर ऊर्जेचा उपयोग करून केलेली युद्ध. म्हणून तुम्ही रामायण महाभारत जरी आजही बघितलं तर तिथे दिसेल की राम येताना 3च बाण घेऊन आलाय त्याच्या खात्यामध्ये. म्हणून रामाला आपण एक वचनी एक बाणी असं म्हटलं जातं. आता माझ्या दृष्टीने खरं एकच बाण घेऊन आला असला पाहिजे, पण तिथे 3 बाण दाखवलेत. आणि राम काय करायचा, तर कुठलाही एक बाण घ्यायचा, तो असं काहीतरी करायचा, एखाद्या मंत्राचा जप करायचा, आणि तो बाण सोडल्यानंतर त्याचे 1000 बाण व्हायचे आणि त्यांनी अनेक सैन्य जे शत्रू पक्षाचा असेल ते मारायचं. तर मग अशा वेळेला ऊर्जेचा उपयोग त्या काळात कॉमनली केला जात होता, एकमेकांवरती अटॅक करण्यासाठी, नुकसान करण्यासाठी. आणि म्हणून त्या काळामध्ये काही चक्र ही मुद्दाम लपवून ठेवण्यात आली. आता ही सगळ्यांपासून लपवली तर का, तर नाही. पण अशी पूर्वीच्या काळची काही वचनं आहेत की ज्या वचनामध्ये या चक्राबद्दल आणखी माहिती दिली. मास्टर चोआकोक्से हे नेहमी सांगायचे की चक्रास आर द गेट्स. जसं आपल्या नाकामधून आपण श्वास घेऊ पण शकतो आणि सोडू पण शकतो, तसं चक्रामधनं शुद्ध प्राणशक्ती घेता पण येते आणि खराब ऊर्जा बाहेर पण टाकता येते. आता भारतात ह्यासाठी सिम्बॉल वापरलं जायचं ते म्हणजे कमळ. भाजपाने ते नंतर घेतलं. म्हणून तुम्हाला आजही मंदिरांमध्ये बघायला मिळेल की सगळ्या देवदेवतांच्या मूर्ती एक हात असा आहे, एक हात असा आहे, आणि तिथे कमळ काढलेलं आहे मध्यभागी. बरोबर. आता आपल्यासारखी सर्वसामान्य माणसांना वाटतं कदाचित ती मेहंदी काढली, बरोबर आहे. भक्ताईनं दातव्यम गोपितम रक्ष पार्वती. पण जे अभ्यासक आहेत त्यांना माहितीये की ते चक्र आहे, आणि म्हणून सगळ्या देवदेवतांचा एक हात असा आहे, एक हात असा आहे, आणि तिकडनं ह्याचा अर्थ ऊर्जा घेतली जाते, ऊर्जा दिली जाते. हे त्यावेळेपासून सगळ्यांना माहिती होतं. बरोबर.
अशी विविध ठिकाणी आपल्याकडे चक्र प्राणिक हिलिंग मध्ये वापरले गेले आहेत. ॲक्युपंक्चर मध्ये जे ॲक्युपंक्चर पॉइंट्स आहेत ती सगळी ऍक्च्युअली चक्र आहेत. बरं. आणि ही सगळी या ऑरावरती वेगवेगळ्या प्रकारचे मेरिडियन्स एकत्र येतात. जसं आपल्या शहरामध्ये चौक असतात वेगवेगळ्या प्रकारचे, हा. तसंच या आपल्या ऑरामध्ये काही पॉइंट्स असतात की त्या पॉइंटवरती चक्र फॉर्म होतात. आता हे बरं. चक्र आपल्या डोळ्यात दिसत नाहीत किंवा त्याची अजूनही अशा प्रकारची कुठली यंत्रणा नाहीये की ज्याने ते चक्र तुम्हाला बघता येईल. पण प्राणिक हिलिंग मध्ये तुम्हाला या चक्रांना स्पर्श करता येतो आणि ह्या चक्रांमध्ये कुठे कुठे असंतुलन झालंय ते शोधता येतं. त्याची टेक्निक्स वर्गामध्ये शिकवली जातात. बरं. पण म्हणजे ती जी चक्र आहेत ती आपल्या शरीरात आहेत आणि त्या शरीरात म्हणजे त्या चक्राशी रिलेटेड जे ऑर्गन्स आहेत, तर मग ते चक्र आपलं हलू शकतं म्हणजे, बरोबर? चक्र ऍक्च्युअली हलत नाही. चक्रातल्या ऊर्जेमध्ये फक्त असंतुलन होतं. बरं. म्हणजे ते असंतुलन झालं की मग आपला बिघाड व्हायला सुरुवात मेडिकल होते. सायन्सने हीच डेफिनेशन केली आहे आजाराची की डिस इज डिसीज. त्यामुळे जे हो. इज आहे तर ते असंतुलित होणं म्हणजे आजारपण. आता ओके. इज काय आहे तर इज आहे प्राणशक्ती. ज्यावेळेला ही प्राणशक्ती आपल्या शरीरात असंतुलित व्हायला लागते त्यावेळेला सगळ्या प्रकारचे आजारपण शरीरात चालू. ओके, बरोबर. मगाशी ऍक्च्युली माझा एक प्रश्न राहिला की तुम्ही मिठाने आंघोळ करायची असं म्हणालात, तर मी खरं तर हे मागेही तुम्हाला विचारलं होतं की म्हणजे आपल्या घरामध्ये नजर लहान बाळाची काढतात किंवा मोठ्यांची काढतात, काही कुठल्या चांगल्या कार्यक्रमावरनं आल्यानंतर दृष्ट काढणं जे आपल्या घरात आज्या करतात अगदी, तर मग हा सुद्धा तोच सगळा प्रकार आहे कारण की त्याच्यामध्ये मीठ आणि मोहरी वापरलं जातं. आणि हाच प्रकार होता. फक्त पूर्वीच्या काळी काय होतं की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मोठ्या माणसांना प्रश्न विचारण्यासाठी सगळ्याच घरात परवानगी नव्हती. म्हणून काही काही गोष्टी ओरिजिनली अतिशय छान होत्या, पण काळाच्या ओघामध्ये त्याचा अपभ्रंश करण्यात आला आणि त्यामुळे आपल्या हातातली आजी, आपल्या घरातली जी आजी होती ती हातात मीठ मोहरी घेऊन ती दृष्ट काढत होती. त्यामुळे समोरच्या औरातली खराब ऊर्जा कदाचित आजीच्या हाताला लागत असेल, कदाचित आजीचा औरा त्यांनी कंटॅमिनेट होत असेल. हे प्रॉब्लेम आजीला येतही असतील पण आजीला माहित नाही की हे प्रॉब्लेम ह्याच्यामुळे येतात. बरोबर. ओके. त्यामुळे कृपया अशी काही पद्धत घरात जर करत असाल तर तशी करू नका. त्याच्यामुळे ज्यांनी दृष्ट काढलीये त्याचा ऑरा कंटॅमिनेट होण्याची शक्यता असते. मग त्यांनी काय करायचं कारण की आता प्राणिक हिलिंग शिका. ओके, व्यवस्थित टेक्निक जर का तुम्ही शिकलं तर फायदा त्याचा होईल. बरोबर. ओके, कारण की आपल्या घरात अगदी जी लहान बाळं असतात किंवा अगदी हे असतात त्यांच्या पटकन आज्यांकडनं काढली जाते. त्यापेक्षा सोपं म्हणजे तुम्ही काय कराल तर मिठाच्या पाण्याने त्याला आंघोळ घाला त्या बाळाला. जसं आपल्याकडे आजही ताप जर 2-3 ह्याच्यापेक्षा पुढे गेला तर त्या व्यक्तीला थंड पाण्याने आंघोळ घालता येते. त्यात थोडंसं मीठ घातलं तर ऑरा आणखी स्वच्छ व्हायला मदत मिळेल. शक्य नसेल तर मिठाच्या पाण्याने स्पंजिंग करा. सोपा मार्ग आहे. त्याच्यानेही आजारपण कंट्रोलमध्ये यायला मदत मिळू शकते. पण दृष्ट आज हातात घेऊन काढू नका कारण त्यामुळे जो दृष्ट काढणारी व्यक्ती आहे त्याच्या हाताला कंटॅमिनेशन होऊ शकतं. खराब ऊर्जाचा प्रॉब्लेम त्याला येऊ शकतो. बरोबर. ओके, म्हणजे थोडक्यात ही जी सगळी चक्र आहेत ती आपल्या आतमध्ये आहेत आणि त्याचा म्हणजे काय बरं त्याचं जरा हे हल्ली गती हल्ली की मग ते सगळा प्रश्न सुरू होतो. बरोबर. पण मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे जेव्हा तुम्हाला कळलं की हे असं सगळं आहे किंवा आपल्यामध्ये एक ऑरा असतो किंवा हा अशा पद्धतीने काम करतो आणि जेव्हा तुम्ही ते स्वतःवरती करून पाहिलं तर तेव्हा कसं वाटलं? म्हणजे मला खूप आवडलं. याच्या आधी पहिल्यांदा मी ॲक्युपंक्चर करायचो. ओके. आणि त्यामुळे मला हे माहिती होतं की सुया लावल्या ठराविक पॉईंट याच्यातून निवडायचे, सुया लावायचा पेशंट बरा होतो. माझ्या एका मित्राने सांगितलं की असा एक प्राणिक हिलिंगचा कोर्स असतो. म्हटलं चला एवढे कोर्स आपण केले त्याच्यात आणखी एक कोर्स करून येऊया. प्राणिक हिलिंगचा कोर्स केल्यानंतर मी जेव्हा पेशंटवरती ते वापरायला लागलो तर त्या लक्षात आलं की हे खूपच सोपं आहे आणि याच्यात मला वेळ खूप कमी लागतोय. पेशंट पटापट बरे होत आहेत या सगळ्या ठिकाणी. पण पहिल्यांदा विश्वास नव्हता. नॉर्मली सुरुवात आणि मी सगळ्यांना ते सांगेन की अविश्वासापासून सुरुवात करावी. उगीच विश्वास जर का ठेवला तर तो अंधविश्वास असू शकतो आणि म्हणून आम्ही सांगतो की आधी अनुभव घ्या मग विश्वास ठेवा. बरोबर. तर अशा वेळेला मी पेशंटवरती वापरून बघितलं. सुरुवात माझ्या घरापासून केली कारण घरातल्या लोकांना आपले दोष माहिती असतात, बाहेर फक्त सद्गुण माहिती असतात. त्यामुळे घरातल्या लोकांना 2 मिनिटात उडवून लावू शकतात. बाहेरचे लोक तसं नाही करत. तर नशिबाने माझ्या आई बाबांचे गुडघे दुखत होते किंवा आईला काहीतरी त्रास होता, मान दुखली आहे, काहीतरी होतंय आणि तो भाग व्यवस्थित क्लीन केला. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे प्रोटोकॉल दिलेले आहेत सगळ्या आजारांचे. तसा प्रोटोकॉल बघत बघत क्लीन केलं, एनर्जाइज केलं, क्लीन केलं, एनर्जाइज केलं आणि विचारलं कसं वाटतंय, जे काय असेल ते खरोखर सांगा. मी की नाही काहीतरी फरक पडलाय तो अजून कर. म्हटलं ठीक आहे. परत अजून थोडा वेळ केलं आणि नंतर चेक केलं आणि सांगितलं की नाही मला खूप छान वाटतंय, मला बरं वाटतंय. म्हटलं उद्या सकाळी परत सांगा की 5-10 मिनिटासाठी वाटलं का खरोखर वाटतंय. दुसऱ्या दिवशी परत सांगितलं की नाही मला आत्ता तो प्रॉब्लेम येत नाहीये. बाबांचा गुडघा दुखायचा पूर्ण थांबला किंवा आईचा जो मानेचा भाग दुखत होता तो पूर्ण थांबला.
मग विचार केला की खूप साऱ्या पेशंटवर हे वापरून बघूया. आणि नशिबाने ॲक्युपंक्चर करत असल्यामुळे पेशंटची कमतरता नव्हती. त्यामुळे सगळ्या प्रकारचे अवघड पेशंट होते. डोळ्यासमोर हेच ठेवलं की आजपासून ॲक्युपंक्चर करायचं नाही, हे प्राणिक हिलिंग जे काही प्रकरण आहे ते वापरून बघायचं. म्हणलं नाही तर गाजराची पुंगी आहे, नाही वाजली तर खाऊन टाकता येते, प्रश्न येत नाही. तर तशा प्रकारे आपण काम करूया. आणि मग सगळ्या पेशंटवर वापरायला लागलो आणि भराभर पेशंट बरे व्हायला लागले. प्राणिक हिलिंगमध्ये मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे डिस्टंट हिलिंग करता येतं, की तुम्ही घरबसल्या लोकांना ट्रीटमेंट देऊ शकता. आता लोकांना चमत्कारिक वाटतं की असं कसं काय घरबसल्या येतं. तर सोपा विचार करतो, तुम्ही युएसच्या पेशंटशी किंवा युएसच्या एखाद्या व्यक्तीशी तुम्ही फोनवर बोलता की नाही, म्हणजे आपण सॅटेलाइट मधनं कनेक्टेड आहोत. तसंच आपल्याला जसा ऑरा आहे तसा पृथ्वीला सुद्धा ऑरा आहे. त्यामुळे जगातली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी पृथ्वीच्या ऑराच्या माध्यमातून कनेक्टेड आहे. आणि म्हणून कुठल्याही देशात एखादा जरी प्रॉब्लेम आला तर त्याची काही ना काही झळ आपल्याला इथे बसते की नाही. तसं अमेरिकेचं समजा एखादं मार्केट ढासळलं तर त्याचा फटका आपल्याला इथे बसतो. बरोबर ना. तर अशा वेळेला प्राणिक हिलिंग डिस्टंटली सुद्धा काम करता यायला लागलं. आणि ह्याचा उपयोग मला पावसाळ्यात व्हायचा. पण पावसाळ्यात कित्येक वेळेला रेल्वे बंद पडायच्या, जाता येत नाहीये. आता त्या पेशंटला मी जर का ॲक्युपंक्चर करत असतो तर पेशंटला समोर जात नाही, त्यामुळे त्याशी ट्रीटमेंट देता येत नाही. तेव्हा सांगायचं बसा. आणि तेव्हा प्राणिक हिलिंगचा प्रोटोकॉल वापरून जेव्हा त्याला ट्रीटमेंट दिली आणि तो माणूस बरा झाला, त्याच्यानंतर त्यांना मेडिकल रिपोर्ट्स काढायला सांगितले. रिपोर्ट्सवरती जेव्हा यायला लागलं की हो खरोखर हा माणूस बरा झालेला आहे, मग सांगायचं तुमच्या डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडे जाऊन कन्फर्म करा की बरा झालायस ना. डॉक्टर सांगायचे येस तू बरा झालेला आहेस. मग त्या लक्षात आलं की हा आपण जे काही शोधतोय ते हे प्राणिक हिलिंग व्यवस्थित काम करत आहे. म्हणून प्राणिक हिलिंगचं जे रिसर्च सेंटर आहे ते म्हैसूर या ठिकाणी आहे भारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये सगळे एमएस डॉक्टर्स आणि जे प्राणिक हिलर असं एकत्र काम तिकडे करतात. आणि खूप मोठ्या प्रमाणात तिकडे रिसर्च चाललाय, विशेषतः असे आजार की जे आजार मेडिकली ट्रीट करणं आता अवघड जात आहे, त्याच्यावरती तिथे संशोधन चाललंय. सगळ्यात छान म्हणजे डॉक्टर्स तो रिसर्च करतायत, त्यामुळे आमच्यासारखे लेमॅन ते रिसर्च नाही करत आहे. आणि मग लक्षात आलं की हा हे असं काहीतरी मी जे शोधत होतो, कारण हिलिंगच्या जगभर खूप साऱ्या थेरपी आहेत, पण त्या थेरपीमध्ये मेडिकल रिसर्च नाही. मग अशा थेरपीमध्ये व्यक्ती महात्म्य असू शकतं की एखाद्या माणसाने हिलिंग केलं की तो बरा झाला. आता माणूस होता आपण कधीतरी मरणार आहोत, मग आपण तो माणूस मेला की ती पद्धती बंद झाली. भारतात अशा शेकडो पद्धती पूर्वापार होत्या, पण त्या व्यक्तीने पुढे हँडओव्हर न केल्यामुळे त्या त्यांच्यापर्यंत संपल्या. प्राणिक हिलिंग मध्ये काय फायदा झाला की जगभर आज काम चाललंय, त्यामुळे उद्या जरी मी मेलो, मी जरी बॉडी सोडली तरी सुद्धा प्राणिक हिलिंग संपणार नाहीये, ते व्यवस्थित काम करणार आहे. म्हणून त्याची संघटना आहे वर्ल्ड प्राणिक हिलिंग इंडिया, ही बँगलोर या ठिकाणी आहे. आणि त्याच्या अंडर सबंध भारतामध्ये प्राणिक हिलिंग व्यवस्थित काम करतंय की नाही हे चेक केलं जातं. आम्ही सगळे ट्रेनर्स हे प्राणिक हिलिंग वर्ल्ड प्राणिक हिलिंग इंडियाचे सर्टिफाईड ट्रेनर्स असतो. त्यामुळे फायदा काय होतो, उद्या माझ्याकडे समजा एखाद्या व्यक्तीने बेसिक प्राणिक हिलिंग हा वर्ग केला, आता त्याला पुढला वर्ग करायचा, त्याचं नाव आहे ऍडव्हान्स प्राणिक हिलिंग. तर हा वर्ग करण्यासाठी तो जगभरात कुठेही जरी गेला तरीही पोर्टलवर त्याचं नाव आहे. त्यामुळे त्यांनी फक्त सांगितलं की मी अमोल जोशींकडे बेसिकचा प्राणिक हिलिंगचा वर्ग केलाय, तर तो जगात कुठेही पुढला वर्ग करू शकतो. त्याला असं नाही सांगणार की आमच्याकडे परत बेसिकचा कर, मगच तुला मी ऍडव्हान्सला ऍडमिशन देईन, असे प्रकार प्राणिक हिलिंग मध्ये नाही. दुसरं मास्टर चिवाकोक्से नेहमी सांगायचे की मूळ संशोधन ज्यांनी केलंय तर त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं. आता जेव्हा शिष्यांना शिकवलं तेव्हा ह्याच्यातल्या काही गोष्टींमध्ये ट्रान्सफर लॉस होतो, पण शिष्य तेच घेऊ शकतो जे तो घेऊ शकतो. बरोबर. ते त्यांनी सगळं घेऊ शकतो जे गुरुला द्यायचं असतं. आता याच्यानंतर ह्यांची पुढली पिढी, ह्यांची पुढली पिढी, ह्यांची पुढली पिढी. त्यामुळे कित्येक वेळेला अनेक संप्रदायांमध्ये किंवा अनेक संशोधनामध्ये ते पुढल्या 7व्या-8व्या पिढीपर्यंत जेव्हा गेले तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या ट्रान्सफर लॉस झालेल्या आहेत. आता हे कमी करण्यासाठी मास्टरांनी काय केलं, तर पहिलं पुस्तकं स्वतः लिहिली. त्यामुळे आजपासून समजा एखाद्या ट्रेनरने नाही चांगलं शिकवलं असा विचार करूया आपण, तरीही त्याच्याकडे ओरिजिनल पुस्तक गेल्यामुळे नक्की संशोधन काय होतं तेच त्याच्याकडे पोहोचेल. दुसरं, ध्यानाच्या ज्या सीडी आहेत त्या मास्टर चिवाकोक्सेच्या आवाजातच आहेत. त्या उद्या माझ्या आवाजात, याच्या आवाजात जेव्हा आपण तयार करतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपला एक फ्लेवर त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेला डिस्टॉर्शन होऊ शकतं. हजारो वर्षापासून ऋषींनी, संतांनी, गुरूंनी जे संशोधन केलं सगळ्याच आध्यात्मिक संप्रदायामध्ये, तर त्या सगळ्या संप्रदायामध्ये हाच प्रॉब्लेम आला की पुढल्या काळामध्ये ती एक फक्त रिच्युअल सारखा एक प्रकार तयार झाला आणि ओरिजिनल गोष्ट काहीतरी वेगळीच राहिली. त्याच्यामध्ये कर्मकांड हा प्रकार अतिशय वाढला आणि त्याचा इसेन्स निघून गेला. रजनीश किंवा ओशो हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. त्याच्या पुस्तकात एक छानशी गोष्ट आहे, ती ह्या ठिकाणी आपल्याला लागू पडू शकते. एक आश्रम असतो आणि त्याच्यात ते मुख्य स्वामी जे असतात आश्रमाचे, तर ते सगळ्यांना शिकवत असतात आणि त्याने एक मांजर पाळलेली असते.
तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते मांजर त्याच वेळेला त्यांच्याशी खेळण्यासाठी यायचं आणि सगळ्या लोकांचं लक्ष त्या मांजरावर राहायचं. त्यांना लक्षात हम्म. आलं. पण ते नियम काय केला की जेवढा वेळ प्रवचन चालणार आहे तेवढा वेळ मांजराला एका टोपलीखाली बंद करून ठेवायचं. काही काळ झाल्यानंतर ते गुरु जे असतात त्यांनी शरीर सोडलेलं आहे. आता त्यांचे उत्तराधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. तेही मांजराला तशाच पद्धतीने टोपलीखाली ठेवतात. बरं. तर त्यांच्या अख्ख्या कार्यकाळामध्ये त्यांना कोणीच विचारलं नाही की आपण मांजर असं काढ. आणि शिष्यांना असं वाटलं की ही आपल्या आश्रमाची प्रथा आहे की मांजराला टोपलीखाली ठेवायचं. आता हे गुरु जातात, काही काळानंतर ते मांजरही जातं. आता नवीन मांजर मिळेपर्यंत आश्रमातील प्रवचन बंद होतं. कारण त्या काळातले जे विद्यमान गुरु असतात ते सांगतात की हे बघा, आपल्याकडे प्रथा आहे की मांजराला जोपर्यंत टोपलीखाली ठेवलेलं नाही तोपर्यंत आपण आश्रमात प्रवचन करणार नाही. आता अशा हजारो गोष्टी आपल्या प्रकारच्या अनेक संप्रदायामध्ये शिरलेल्या आहेत आणि त्या काढल्या नाहीत किंवा त्याच्यावरती व्यवस्थित वैज्ञानिक रिसर्च आपण केला नाही तर त्या गोष्टी तशाच चुकीच्या पद्धतीने चालू राहतील. आणि म्हणून अंधश्रद्धा आपण म्हणतो, पण इथे रिप्लेस श्रद्धा झाली पाहिजे. आणि श्रद्धा ही डोळसच असते. आणि म्हणून त्याचा व्यवस्थित जर आपण अभ्यास करत करत ती गोष्ट केली तर त्याचा फायदा होतो. बरोबर. ओके. पण मग तुम्ही मास्टरांचं नाव काय सांगितलं? मास्टर चोआ कोक्सवे. चोआ कोक्सवे. हे फिलिपाईन्सला राहत होते. ओके. स्वतः ते केमिकल इंजिनियर होते आणि अतिशय यशस्वी शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट. बरं. मग ते स्वतः फिलिपाईन्स असून सुद्धा त्यांनी इंडियात येऊन हे सगळं काम मास्टर केलं. लहान असल्यापासून वेगवेगळ्या विषयावर संशोधन करत होते. त्यांनी अनेक प्रकारचे हिलर्स, योगा प्रॅक्टिशनर्स, मार्शल आर्ट करणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करणारे अशा लोकांचे सतत भेटायचे. शेकडो पुस्तकं ते वाचत होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि कंटिन्युअसली रिसर्च करत जाणं हे त्यांचं काम होतं. आणि मग त्याच्यातून त्या लक्षात आलं की पूर्वीच्याकडे अशा काही पद्धती होत्या की ज्याच्या उपचारक जो होता तो पेशंटला बरं करायचा, पण पेशंटच्या आजार आपल्या शरीरामध्ये घ्यायचा आणि त्यामुळे उपचारकाचा लाईफ स्पॅन खूप कमी व्हायचा. काही केसमध्ये एखादा हेल्दी माणूस असेल त्याच्याकडे ती ऊर्जा ते ट्रान्सफर करायचे आणि त्यामुळे पेशंट बरा व्हायचा, पण हेल्दी माणूस हळूहळू आजारी व्हायचा. काही होते ते प्रचंड योगसाधना करणारे होते आणि ते आपल्या योगबळाचा उपयोग करून लोकांना बरं करायचे, पण जेव्हा त्याची जी शक्ती संपायची तेव्हा ते परत साधनेला जाऊन बसायचे. आता जर ह्या सगळ्या पद्धती मी आजच्या काळात सांगितल्या की तुम्हाला दिवसाचे 12 तास तप करायचंय आणि मग तप करून तुम्ही हे सगळं करायचंय, तर 80% लोक सांगतील की बाबा नेक्स्ट वर्कशॉप कधी आहे तेव्हा आम्ही येऊ, आता आम्ही निघतो. बरोबर. आपण डोंबिवलीत राहतो, पुण्यात असते तर स्पष्टच सांगतील आम्हाला की बाबा हे असं काही शक्य बिक्य नाहीये, घरी जा. बरोबर आहे. त्यामुळे आजच्या काळाला अनुसरून ही टेक्नॉलॉजी मास्टर चोआने विकसित केली की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची ऊर्जा पण वापरायची नाहीये आणि पेशंट पण बरा झाला पाहिजे. ती प्राणी केली. ओके. बरोबर. पण मग तुम्ही मगाशी कॅमेराचा काहीतरी उल्लेख केला की तुम्हाला ते सगळं बघता येतं. हा, पण मग ते काय म्हणजे? एक कॅमेराचं संशोधन झालं, त्याला म्हणतात किर्लियन फोटोग्राफ. ओके. किंवा GDV कॅमेरा असाही त्याला एका ठिकाणी उल्लेख केला जातो. तर ह्या कॅमेऱ्याचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीचा ऑरा किंवा त्याच्यावर असलेली ऊर्जेची केंद्र याचं काही प्रमाणामध्ये फोटोग्राफ्स काढता येऊ शकतात. इथपर्यंत आता विज्ञान पोहोचलेलं आहे. आणि त्याचा फायदा असा होतो की काही प्रमाणात ऑरामध्ये जे असंतुलन आहे ते डायग्नोस करता येईल. कारण बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की ह्याच्यासाठी मेडिकल इन्स्ट्रुमेंट नाही का, तर मेडिकल इन्स्ट्रुमेंट आता त्यातल्या त्यात अवेलेबल हे आहे. त्यामुळे ज्यांना संशोधन करण्यामध्ये आवड असेल त्यांना आम्ही नक्की सांगतो की या प्राणशक्तीच्या वरती आणखी तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप करता आली, आणखी काही विज्ञान तुम्हाला वापरता आलं तर जरूर वापरा, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण एवढं सांगेल की कॅमेरापेक्षाही चांगले आहेत तुमचे हात. आणि प्राणी किलिंग मध्ये आपण आपल्या हाताचा उपयोग करून या ऊर्जेमध्ये कुठे कुठे असंतुलन झालंय ते शोधतो आणि ते रिपेअर करतो. आणि म्हणून प्राणी किलिंग ही पूरक उपचार पद्धती आहे. कुठेही ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद यांना अल्टरनेटिव्ह म्हणून प्राणी किलिंग काम करत नाहीये. पण ह्या सगळ्यांचं उद्दिष्ट पेशंटला बरं करायचं हेच आहे. पण त्यांच्या बरोबरीने प्राणी किलिंग जर आपण वापरलं तर गंभीर आजारातून पेशंट सुद्धा छान बरे करता येऊ शकतात. म्हणजे त्यांचे जे स्वतःचे उपचार चालू आहेत मेडिकली ते चालू ठेवायचेच, पण त्याच्याबरोबर प्राणी किलिंग घेत आहे. म्हणजे छोट्या आजारामध्ये दात दुखतोय, टाच दुखते, मान दुखतोय, याच्यामध्ये औषधांची गरज नाही, डायरेक्ट प्राणी किलिंग घ्या, बरं. पण मला ऍक्च्युअली विचारायचं होतं की तुमच्याकडे मग असे काही अनुभव आहेत का की तुम्हाला ते आलेत किंवा अगदी माझे वैयक्तिक अनुभव सांगण्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांचे अनुभव सांगेल, ते जास्त ऐकायला चांगले वाटते. एक आजी आजोबांचं एक कुटुंब आहे, जुनी बिल्डिंग झाली आहे आणि त्यामुळे बाकी सगळेजण बिल्डिंग सोडून गेलेले आहेत. आजी भाजी आणण्यासाठी कुठेतरी बाहेर गेल्या, घरी आल्या त्या बघितलं की मिस्टरांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. आता त्यांना प्रश्न असा पडला की आता कोणालाही बोलावलं तरी लोक ऑफिस मधनं येणार, अँब्युलन्स बोलवणार, हे सगळं व्हायला अर्धा पाऊण तास लागणार आहे. पण त्यांनी फोनाफोनी आधी केली. ज्या स्वतः रेग्युलर पेशंट करायच्या
म्हणून त्याने बरं. प्राणिकीचं पुस्तक उघडलं, त्यातला पॅरालिसिसचा प्रोटोकॉल काढला आणि तो बघून त्यांनी करायला सुरुवात केली. ओके. 35-40 मिनिटानंतर ज्या वेळेला त्या आजोबांना परत चेक करण्यात आलं तेव्हा आजोबा छान ठणठणे बरे झाले. त्यांना उठबस करून बघायला सांगितली. आजोबा हम्म. चांगले झालेले आहेत. लोकांना जे बोलवलेलं होतं ते लोक सगळे पोहोचलेले होते, पण अँब्युलन्स की अजून आलेले नव्हते. त्यामुळे ठीक आहे, आपल्याला लगेच अँब्युलन्स नको बोलवूया, आजोबा आता पहिल्यापेक्षा बरे आहेत. लोक आपल्या कामाला परत निघून गेले. त्याच्यानंतर आजीने जेवण बनवलं, आजोबा जेवले. संध्याकाळी दोघेही जण आजी आजोबा चालत चालत डॉक्टरांकडे गेले, त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे. आजीने सगळं सविस्तर सांगितलं की असं असं सगळं झालं होतं. डॉक्टरने पूर्ण चेकअप केलं आणि काही बेसिक औषधं दिली आणि एवढी औषधं घेऊ देत, बाकी आता काही प्रॉब्लेम नाही, छान केस सॉल्व्ह झाले. त्यामुळे बरं. 80 वर्षाच्या आजी सुद्धा प्राणिक हिलिंग करू शकतात. त्यासाठी कुठेतरी बरं. मला जमत नाहीये, माझं ते वय नाहीये, माझ्या हम्म. लक्षात राहील का, याची गरज नाही. अशा बरोबर. शेकडो प्राणिक हिलिंग मधले आमचे स्टुडंट्स आहेत की ज्यांनी स्वतःचा चष्म्याचा नंबर घालवलाय. ओ. काही जणांनी स्वतःची एमईबी डिसेंट्री होती, त्यांना ती कम्प्लिटली बरी केली आहे. काही हम्म. जणांनी त्यांचा आयबीएस होता, इरिटेबल बाउल सिंड्रोम, तो कम्प्लिटली बरा केला. बरं. माझ्या एका स्टुडंटनी त्यांच्या मुलीचा थॅलेसेमिया पूर्णपणे बरा केला आणि त्या मुलीचं एवढा ग्रेटनेस की आज ती मुलगी ब्लड डोनेट करू शकते, तिचा संसार सगळा त्याच्यामुळे उभा राहिला आणि ती अतिशय आनंदाने तिथे राहते. असे बरं. शेकडो पेशंटचे टेस्टिमोनियल्स प्राणिक हिलिंग मध्ये आहेत. त्यामुळे थोडक्यात मी सांगेन, पेढा खाऊन बघा, मग विश्वास ठेवा. पण मग आता जर का कोणाला शिकायचं असेल तर मग काय करायचं? शिकण्यासाठी छान पद्धत आहे, म्हणजे प्राणिक हिलिंगचे 2-2 दिवसाचे वर्कशॉप आहेत. हा. पहिला वर्कशॉप असतो बेसिक प्राणिक हिलिंग. हम्म. या वर्कशॉप मध्ये हा ऑरा म्हणजे काय, तो कसं काम करतो, त्याला स्पर्श कसा करायचा, त्याच्यावर चक्र असतात त्याला स्पर्श कसा करायचा, हे सगळे क्लीन कसे करायचे, एनर्जाइज कसे करायचे, अशी अनेक टेक्निक्स या वर्गामध्ये सगळे शिकवले जातात. हा. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला 3 गोष्टी मुख्यतः येतात. एक म्हणजे सेल्फ हिलिंग, स्वतःला उपचार करणं, समोरच्या व्यक्तीला उपचार करणं आणि दूरवर राहणाऱ्या व्यक्तीला उपचार करणं. या 3 गोष्टी तुम्हाला बेसिक प्राणिक हिलिंग मध्ये येतात. बरं. त्याच्या पुढला वर्ग जो असतो तो असतो ऍडव्हान्स प्राणिक हिलिंग. हाही 2 दिवसाचा वर्ग आहे. या ठिकाणी सगळे गंभीर आजार की ज्याला आपण मेडिकल सायन्स मध्ये बायपास सर्जरी ठरली कोणाची, इथपासून कॅन्सर पर्यंतचे आजार, यांच्यामध्ये प्राणिक हिलिंग कसं कसं वापरायचं, ही सगळी टेक्निक शिकवली जातात. बरं. त्याच्या पुढला वर्कशॉप जो आहे त्याला म्हणतात प्राणिक सायकोथेरपी. याच्यामध्ये सगळे मानसिक आजार यांना ट्रीटमेंट देतात. जसं चिडचिड, अगदी सोपा आजार आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला चिडायचं नसतं, पण तरी आपण चिडतो की नाही. मग त्यामुळे अशा वेळेला आपण जे चिडतो तेव्हा खरं काय होतं की आपल्याला काही वेळेला चुकीचे शब्द बोलले जातात आणि मग ते शब्द शस्त्रासारखे काम केल्यामुळे होणारं काम काही वेळेला अडून पडतं. मग अशा केसमध्ये तुमच्या इमोशनवर तुमचा कंट्रोल येण्यासाठी प्राणिक हिलिंग कसं वापरायचं. कोणाला दारूचं व्यसन असतं, कोणाला सिगरेट आहे, कोणाला तंबाखू घेत आहे, कोणी ड्रग्ज घेत आहे, किंवा कोणाला सिझोफ्रेनियासारखे गंभीर आजार झाले. मग अशा सगळ्या ट्रीटमेंट लोकांना प्राणिक हिलिंग कसं द्यायचं हे तुम्हाला या सायकोच्या वर्गामध्ये शिकवलं जातं. आणि नॉर्मली आपण सगळे एकमेकांना सांगतो की तुम्ही मनातला विचार काढून टाका, पण कुठे काढायचा, कसा काढायचा हे आपल्याला खरं तर माहित नसतं. प्राणिक हिलिंगमध्ये आम्ही शिकवतो तुम्हाला की विचाराला स्पर्श कसा करायचा, तो विचार कुठे कुठे अडकून पडलाय आणि तो असंतुलित कसा होतो. ओके. तर तुम्ही म्हणालात की म्हणजे 3ऱ्या स्टेजला आपल्याला विचारांपर्यंत पोहोचता येतं असं. पण आता बऱ्याच वेळा म्हणजे साधारणतः आत्ताची जी जनरेशन आहे ती अशी पटकन शब्द वापरते की आमचे वाईब्स नाही मॅच होत असं. तर मग हा जो प्रकार असतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला पण असं जाणवतं की आपण एका व्यक्तीला भेटल्यानंतर की काहीतरी घंटय आपलं किंवा याच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय आपल्याबद्दलचं, आपल्या सक्सेसला धरून, किंवा घरात लग्न असेल तरी सुद्धा असे येणारे नातेवाईक आपल्याकडे असतात. तर मग हा जो प्रकार आहे मत्सर किंवा ईर्ष्या किंवा असे त्याला जे बरीच वेगवेगळी नावं आहेत, तर मग जर का ते माझ्याकडे येतंय, मला दिसतंय, तर आता मी मग ते कसं हँडल करायचं? एनर्जीचा एक सोपा फंड आहे की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आता आपल्याला असा फॉर्मॅट चेंज जर का करायचा आहे तर आपण सोपं काय करू शकतो या सगळ्या ठिकाणी, ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असे काहीतरी भावना निर्माण होत आहेत तर 2 मिनिटं शांत राहायचं आणि त्या व्यक्तीला मनापासून ब्लेस करायला सुरुवात करायची. मनापासून म्हणायचं की या व्यक्तीचं खूप मंगल होऊ दे, खूप चांगलं होऊ दे, यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नाहीशा होऊ दे. त्याचा फायदा हा होतो की तुम्ही तुमच्या मनाच्या लहरी किंवा मनाचे व्हायब्रेशन्स ही एवढ्या उंचावर घेऊन गेलात की त्यामुळे ही लोअर व्हायब्रेशन तुम्हाला अफेक्टच करू शकतात. म्हणजे अगदी तुमच्या कलिक पासून ते तुमच्या घरातल्या सासू सासऱ्यांपर्यंत म्हणायला हरकत नाही, सगळ्यांना करू शकता. म्हणून आम्ही सांगेन की ज्या लोकांनी तुमचा अनेक वेळा द्वेष केलाय किंवा आपण ज्यांचा अनेक वेळा द्वेष केलाय त्याला ओळखायचं कसं, तर जेवढा द्वेष जास्त तेवढा तुमच्या घरातला जवळचा नातेवाईक
आणि तो घरात आल्यानंतर करतो काय, तो प्रत्येक तुमच्या गोष्टीमध्ये फक्त चुका 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 काढत राहतो आणि तुम्हाला सारखा इरिटेट करत राहतो. मग आता अशा नातेवाईकापासून आपण पळण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. पण आपल्याला हे शिकायचंय की अशा लोकांना हाताळायचंय आणि म्हणून आपल्याला न चुकता त्या व्यक्तीला आठवणीने क्षमा करायची. मग तेव्हा काय करायचं, एक प्रोसेस करायची, डोळे बंद करायचे, त्या व्यक्तीचे कुठल्याही 3 चांगल्या गोष्टी आठवायच्या आणि त्या झाल्या की मनापासून त्या व्यक्तीला म्हणायचं की तू एक चांगली व्यक्ती आहेस किंवा तू उत्तम क्रिटिसाइज करू शकतोस, तेव्हा तू उत्तम टीकाकार होऊ शकतोस पुढल्या काळामध्ये. हे म्हटल्यानंतर मग त्याची म्हणायचं मी तुला पूर्णपणे क्षमा करत आहे, तुला उत्तम शारीरिक आरोग्य मिळू दे, मानसिक शांतता मिळू दे, आर्थिक सुबत्ता मिळू दे. हे तुम्ही केलं की फायदा काय होतो की तुमचं मन शांत होत जातं. आबा तुमचं मन शांत झाल्यामुळे ती व्यक्ती पूर्वी आरे म्हणाली की आपण जे कार्य म्हणत होतो ते म्हणायचं बंद होतं. की ओके ह्याला असं म्हणावं वाटतंय, ठीक आहे. किंवा ती व्यक्ती म्हणाली तू महामूर्ख आहेस जगातला, तर आपण म्हणू शकतो वा इंटरेस्टिंग. ह्या रिॲक्शन्स त्यामुळे आपल्या बदलतात. फायदा काय झाला की त्या व्यक्तीच्या चुकीच्या लहरी हे आपल्याला अफेक्ट करायच्या बंद. बरोबर. त्यामुळे हे जरूर करावं. म्हणजे आम्ही सांगतो कलाकारांना सुद्धा, तुम्ही स्टेजवर जायच्या आधी 1 मिनिट थांबा. जो नमस्कार तुम्ही लोकांना करताय तो मनापासून करा. तो टाळ्याला नमस्कार नाहीये, तो त्यांच्यातल्या डिव्हिनिटीला नमस्कार आहे. आणि ते जर का लोकांनी प्रत्येक कलाकारांनी केलं तर कितीही द्वेष असला, तिरस्कार असलेला किंवा तुम्हाला प्रचंड कॉम्पिटिटर मानणारा माणूस समोर येऊ दे, तुमचं मन तुम्ही एवढ्या उच्च स्थितीला घेऊन गेलात की तुम्हाला त्यांचा परिणाम होणारच नाही. तुम्ही प्रयत्न करून बघूया. पण म्हणजे हे अगदी जर का ती व्यक्ती आपल्या घरातच आहे तरीही पण ती अगदी फार छोट्या गोष्टीपासून म्हणजे सुरुवात करायला लागेल. रोजच्या प्रॅक्टिसला सुरुवात करायची. रोज रात्री झोपताना त्या व्यक्तीला जर तुम्ही क्षमा करायला सुरुवात करता तर तेव्हा हळूहळू तुम्हाला लक्षात येतं की ओके ह्या व्यक्तीचा हा पॅटर्न आहे. त्यामुळे त्या पॅटर्नला आपण हळूहळू युज टू होतो आणि त्याच्यामुळे आपण डिस्टर्ब व्हायचं बंद होतं. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली अजून एक मला विचारायचं राहिलं की मॅनिफेस्टेशन सुद्धा जो भाग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे पाहिलं मी तर ते सुद्धा म्हणतात की ते सुद्धा तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसने घडू शकतं. तर मग आता सोपं ते आहे का, म्हणजे पहिले ते सांगा मला. काही प्रमाणात तुम्हाला काही गोष्टी मॅनिफेस्ट करता येतात. कारण प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा एक विचार असते आणि मग विचार करून त्याला कृतीची जोड मिळते आणि कृतीनंतर ती गोष्ट प्रत्यक्षात येत असते. तर सेम पद्धतीने जेव्हा तुमचा तो विचारच प्रबळ होतो तर त्यावेळेला त्याला लागणारी योग्य माणसं, त्याला लागणारा पैसा हे हळूहळू त्याला सगळ्याला उपलब्ध होतं आणि त्याच्यातून मॅनिफेस्टेशन ही प्रोसेस होत असते. त्यामुळे तुम्ही ऑरा स्ट्रॉंग झाला की तुम्ही बेसिक केलेला विचारच स्ट्रॉंग. आता बेसिक विचार स्ट्रॉंग असल्यामुळे तो कृतीत येतो आणि पटकन ती गोष्ट मॅनिफेस्ट. आपल्याला वाटतं की मागितलं देवाकडे आणि आपल्याला प्रत्यक्षात मिळालं, तर ते तुम्हीच खेचून आणलेलं असतं. ते असं आपोआप कधीतरी तयार झालेलं नसतं. कारण देव या शब्दाची व्याख्याच अशी केली की देतो तो देव, त्यामुळे तो द्यायला तयारच आहे. म्हणजे मी माझ्या अनेक स्टुडंट म्हणतो की तुम्हाला प्रॉस्पेरिटी हवी आहे ना, मग प्रॉस्पेरिटी कोण देतं? महालक्ष्मी देते. महालक्ष्मी द्यायला बसली आहे. डाउनलोड करण्याचा आपला स्पीड कमी आहे, हा प्रॉब्लेम. जेव्हा आपला ऑरा चक्र अतिशय स्ट्रॉंग होतो आणि आपण दिलेला पैसा, अगदी सोपे लहान मुलांची खरी गोष्ट काय ना, तुम्ही त्याला 10 रुपये दिलेत लहान मुलांना आणि त्याने जर का त्याचे 2 रुपये वाचवले आणि त्याच्या पिगी बँकेत टाकले तर पुढे तुम्ही त्याला 20 रुपये द्याल की नाही? नक्की द्याल. मग सेम नियम आपण स्वतःला लावूया. आता आपल्याला महिन्याला 10,000 मिळतायत आणि आपण 10,000 आपण म्हणतो की नाही मला पुरतच नाहीये, मला हे करताच येत नाहीये, म्हणजेच 10,000 माझा कंट्रोल नाहीये. जर तोच कंट्रोल नाहीये तर 1,00,000 दिल्यानंतर गोंधळ वाढणार आहेत, गोंधळ कमी नाही होणार आहेत. आणि म्हणून ऍक्च्युअली बऱ्याच लोकांना प्रॉस्पेरिटी येत नाही. ती यायला हवी असेल तर एवढं देवाला दाखवायचं की तू दिलेला प्रत्येक रुपया मी व्यवस्थित वापरतोय, तर तुम्हाला आपोआप भरभरून देणार आहे. त्याच्यात काही वेगळं करायची गरज नाही. खूप मोठं आहे खरं तर, पण म्हणजे अगदी एवढूशा ह्याच्यापासून ती सुरुवात आहे ते इथपर्यंत. मग मला म्हणजे ऍक्च्युली आता तेच म्हणायचं की जी आता जे येणारे पुढे आहेत किंवा जे आता सगळा एपिसोड बघतायत तर त्यांना तुम्ही प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून काय सांगाल की ही गोष्ट त्यांना कितपत उपयोगाची आहे, त्यांनी का करावी? म्हणजे आता ते तर आपण सगळे एपिसोड मध्ये बोललेलेच आहोत, नाही असं नाही, पण तरी सुद्धा आपण कन्क्लूड म्हणतो ना की का यावं. सांगेन की आपल्याला माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत. अजून माणूस सुद्धा पूर्ण बनलेला नाही. आपण धर्म, जात, प्रांत, भाषा ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि ह्याच्यातून अलगद बाहेर पडून जर आपल्याला खरोखर अध्यात्म करायचं असेल, म्हणजे धार्मिक पासून आध्यात्मिक कडे प्रवास करायचा असेल, माणूस म्हणून जगायचा असेल, तर प्राणिक हिलिंग आपण शिकणं अत्यंत आवश्यक आहे. आजार बरं करणं हा त्यातला एक भाग झाला किंवा तुमच्या आयुष्यात संपत्ती येणं, सुबत्ता येणं हा एक भाग झाला. पण हे सगळं होत असताना एक उत्तम माणूस तयार होणं हे जर करायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज मी सांगायचे की जाणतेने गुरु भजेजे. त्यामुळे जाणीवपूर्वक समजून घेण्यासाठी जरुरी आहे. प्राणिक हिलिंग अनुभवा आणि मग विश्वास ठेवा. विश्वास ठेवण्याची अजिबात घाई. किती सोपं आहे हे सगळं, समजायला फार कठीण आहे आणि अंमलात आणायला तर फारच कठीण आहे.
पण खरंच थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे स्टुडिओमध्ये आलात. आणि म्हणजे खरं तर फार मोठा विषय हा, पण तरी सुद्धा एवढ्या कमी वेळात आम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलात, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि मला खरंच खात्री आहे की हा विषय सुरुवात आहे कुठेतरी, आणि ह्याच्यावरती बरेच प्रश्न तुमच्याही मनात सुरू झालेले असतील. सो त्यामुळे तुम्हाला जर का असे काही प्रश्न पडले असतील आणि तुम्हाला जर का त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील या बाबतीत, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्थातच आपण या सगळ्या बाबतीत दिलेलं आहे. आपण अमोल जोशी यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचं क्लिनिक कुठे आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर का त्यांना संपर्क साधायचा असेल तर तुम्ही जरूर साधू शकता. पण याच्या पलीकडे जाऊन जर का तुम्हाला अशाच विषयांवरती अजून जाणून घ्यायचं असेल, तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की आवर्जून त्याचा उल्लेख करा, की जेणेकरून आम्हाला असे पॉडकास्ट अजून आणता येतील. आणि महत्वाचं म्हणजे की वेद भेटच्या या माध्यमातून वेद थिएटरला तुम्ही जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा हे सगळं. आणि मी खरंच अमोल जोशी यांचे खूप आभार मानते की तुम्ही फार मोठी माहिती, आणि नाही म्हटलं तरी हे खूप मोठं ज्ञान आहे, ते तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं. त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि त्याकरता वेद थिएटरकडनं एक छोटीशी भेट आहे. तर मॉम्स किचन म्हणून डोंबिवलीतला एक फार मोठा ब्रँड आहे की जो प्रीमिक्स तयार करतो. आणि हे जे प्रीमिक्स आहे ते तुम्ही अगदी घरच्या घरी छान पद्धतीने तयार करू शकता. सो त्यामुळे कोणी पाहुणे आले आणि आपल्याकडे काहीच तयारी नाहीये तरी सुद्धा हे प्रीमिक्स करून तुम्हाला हे करता येईल. तर असं हे कलाकंद आहे छान, तर ते आम्हाला तुम्हाला द्यायला आवडेल. तर हे असं छान कलाकंद आहे, मस्त कलाकंद असं त्यांनी नाव दिलेलं आहे याचं. तर हे जरूर करून बघा आणि त्यांनाही त्याचे जरूर अपडेट्स द्या की कसं वाटतंय ते. आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. मला आज तर खूप 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 आनंद झाला. विशेषतः मला हे सगळं प्राणी क्लिनिक तुमच्या सगळ्यांसोबत मांडता आलं आणि वेदने त्यासाठी कायमच काम केलेलं आहे. वेदचा सगळा परिवार त्याच्याबद्दल शतशः धन्यवाद देतोय. आणि असेच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मलाही ऐकायला आवडतील. तर जरूर जरूर असे एपिसोड आणखी करा आणि हजारो लोकांपर्यंत हे कार्य पोहोचवा. थँक्यू सो मच.